दर महिन्याला पौर्णिमा येत असते, पण आपण शरद ऋतूमध्ये शरद पौर्णिमेला कोजागिरी बनवतो. खरं तर वर्षा ऋतूमध्ये जो पित्त असतो ना, त्याचा संशय होत असतो आणि शरद ऋतूमध्ये त्याचा प्रसार होत असतो. यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये चेंजेस होतो. ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल ना, तो वाढतो. ज्यांना ताप नसेल तरी ताप आल्यासारखं वाटते. खूप चिडचिड होतं किंवा हातापायाला जळजळ, घाम येणं, डोळ्याला सुद्धा जळजळ होतं आणि लाल पडतात. असे वेगवेगळे लक्षणं दिसतात. आणि कोजागिरीला जे आपण दूध गरम करतोय ना, हे दूध आहे ना आपल्याला सात्म असतं आणि वीर्याने सुद्धा शीत असतं. त्यामुळे जेव्हा चंद्राच्या खाली म्हणजे चंद्राच्या किरणामध्ये जे दूध गरम केल्या जाते ना, त्याचे गुणधर्म सुद्धा वाढते. म्हणजे जे नॉर्मल दिवशी आपण जे दूध पितो ना, ते शीत असते. पण त्यासोबत जे कोजागिरी पौर्णिमेला जे आपण दूध करतो ते 10 पटीने, 1000 पटीने शीतवीर्याचं ते थंड होतं. आणि त्याचे गुणधर्म सुद्धा वाढतात. जेव्हा आपण कोजागिरीला हे दूध पितो, ते तुमच्या शरीरात जे पित्त वाढलेलं असतं ते कमी करण्यास मदत करतात. म्हणजे सीझनल वाईज जे काही चेंजेस होतात ना, त्याला बॅलन्स करायसाठी हे महत्वाचं असतं. तर यासोबत जेव्हा आपण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शरद पौर्णिमेला दमाचं औषध सुद्धा म्हणजे अस्थमाचं औषध या दुधामध्ये देतो, तेव्हा त्या औषधींचे सुद्धा पोटेन्सी, वीर्य, गुणधर्म हे वाढतात आणि अस्थमा लवकरात लवकर बरा होण्यासाठी मदत करतात. यामुळेच आपण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शरद पौर्णिमेला आपण दम्याच्या, अस्थमाच्या सुद्धा औषधी या दिवशी देतोय. आणि याच ऋतूमध्ये म्हणजे शरद ऋतूमध्ये आपण काय खायला पाहिजेत आणि काय नाही खायला पाहिजेत हे सुद्धा खाली मेन्शन केलेलं आहे. नक्कीच वाचा.